ऐकूयात महाराष्ट्र सुपरफास्टमधून। ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार। प्रत्येक पक्षातील 2-2 मंत्री आणि अधिकारी या समितीत असणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। मराठा आरक्षण संदर्भात शासन निर्णयानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय। मंत्री छगन भुजबळ यांची कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती। मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज असल्याची माहिती। मंत्री भुजबळ काहीही न बोलता सह्याद्रीवरून निघून गेले। शासन निर्णयाचा सखोल अभ्यास सुरू। ओबीसी नेते छगन भुजबळांची मराठा आरक्षणासाठीच्या जीआरवर प्रतिक्रिया। भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष। भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार। छगन भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ मराठ्यांसाठीचा जीआर पक्का आहे। मनोज जरांगेंची भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया। तर आपल्याला विरोध करणारे राजकीय गुलाम असल्याचाही जरांगेंचा हल्लाबोल। मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्याकडे समिती स्थापन करण्यात आल्याचीही जरांगेंची माहिती। तर आपण केवळ निमित्त, हे संपूर्ण मराठ्यांचं यश असल्याची जरांगेंची प्रतिक्रिया। भुजबळांच्या भूमिकेचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून स्वागत। ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचाही सरकारवर आरोप। मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना याचिकाकर्ते विनोद पाटील ताज हॉटेलमध्ये जाऊन झोपले होते। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गंभीर आरोप। नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित हा जीआर जनरल नाही। मराठा आरक्षणासाठीच्या जीआरवर ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नसल्याचंही तायवाडेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठीच्या जीआरबाबत माहितीसाठी कायदेशीर सल्ला घेणार। बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। तर आमच्या सर्व मागण्यांवर सरकारनं चर्चा करावी, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, तायवाडेंकडून स्पष्ट। मराठा आंदोलकांच्या मागण्यांनंतर सरकारने काढलेल्या जीआरवरून आता ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद। ओबीसी आरक्षण या जीआरमुळे संपुष्टात आलं असून या जीआरनं ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतल्याची लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। शाहू फुले आंबेडकरांच्या उदात्त हेतूलाच दूर सारल्याचीही हाकेंची प्रतिक्रिया। पुण्यात ओबीसींच्या लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांचं मौन आंदोलन। शासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी बांधवांचा राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। वास्तव स्वीकारा, आम्ही कोणाचंही आरक्षण काढून घेतलं नाही। ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रियांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। अन्न लोकांच्या आरक्षणात हाके का लुडबुड करतायत, विखेंचा सवाल। कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय। मराठा आरक्षणाच्या जीआरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ओबीसी समाजावरही अन्याय होणार नाही। ओबीसी नेत्यांनी नाराज होऊ नये, शिंदेंची प्रतिक्रिया। बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी तसंच दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरूच। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल। आंदोलन काळातील राजकीय गुन्हे मागे घेणार, एकनाथ शिंदेंची माहिती। मुंबईतील आंदोलन काळात आतापर्यंत दाखल झालेले सगळे 9 गुन्हे मागे घेणार अशी माहिती। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित। मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच 3ही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसणार। मराठा समाजासाठी ऐतिहासिक आरक्षण मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची प्रतिक्रिया। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका। 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। मुंबई विद्यापीठाच्या 28 मे 2025च्या परिपत्रकानुसार 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर। सुट्टी दरम्यान कोणत्याही परीक्षा घेऊ नका, महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेची विनंती। हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर बीडमध्ये समता परिषद आणि ओबीसी संघटना रस्त्यावर। हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी। हैदराबाद गॅझेटच्या जीआरची होळी करून निषेध नोंदवला।
मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेल्या जीआर विरोधात जालन्यात ओबीसी समाज आक्रमक. शासनानं काढलेल्या जीआर फाडून पायदळी तुडवत ओबीसी बांधवांनी शासनाचा निषेध केला. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओबीसी समाजाचा ठिय्या. हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधात ओबीसी बांधवांचा आक्रमक पवित्रा. जरांगेंच्या मूळ गावी जल्लोष. मातोरी गाव ग्रामस्थांनी जरांगेंच्या आईला पेढे भरवून जल्लोष साजरा केला. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे यांच्या घरी आनंदोत्सव. आतषबाजी आणि फटाके फोडून आनंद साजरा. मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांना एकमेकांनी पेढे भरवत आनंद साजरा केला. मराठा आरक्षणाबाबत शासनानं काढलेल्या जीआर नंतर नांदेडच्या हिप्परगा माळ गावामध्ये जल्लोष. उपोषण यशस्वी झाल्याबद्दल घोषणाबाजीही करण्यात आली. मनोज जरांगेंच्या 5 मागण्या सरकारनं मान्य केल्यानं तुळजापुरातील मराठा बांधवांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची महाआरती केली. यावेळी मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजीही केली. 5 दिवसांच्या उपोषणानंतर प्रकृती खालावल्यामुळे जरांगे उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. दीर्घकाळ उपोषण झाल्यामुळे जरांगेंच्या प्रकृतीवर परिणाम. डॉक्टरांचा जरांगेंना 2 आठवडे आराम करण्याचा सल्ला. तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हादरलं. बीड शहरातील स्वराज्यनगर भागात एका 25 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रकरणातील आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. बीडच्या परळीमध्ये आज बंदची हाक. 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी बंदची हाक. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची गावकऱ्यांची मागणी. परभणीच्या येलदरी प्रकल्पाचे पुन्हा 6 दरवाजे उघडले. पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी बाप्पा नेमका कोणाला पावणार हे आज स्पष्ट होणार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 20 जण जखमी. गारगोटीसह परिसरातील गावांमध्ये घटना. 3 कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. शाळकरी मुलं, शेतकरी, महिला आणि वयस्कर नागरिकांवर हल्ला करण्यात आला. सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. विषबाधा झाल्यांपैकी 15 लोकांवर उपचार सुरू. प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. सांगलीतील जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडेंचा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका. सकाळी 9:30 नंतर मुख्य गेटला कुलूप. स्वतः सीईओंनीच उशिरा आलेल्यांना सुनावले खडे बोल. वेळेत हजर न झाल्यास कारवाईचा इशारा. कोयना धरण परिसरात पाऊस वाढला. कोयना धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा तिसऱ्यांदा उघडले. कोयना धरणात 99% पाणीसाठा. धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 74 नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार. 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत. नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती घ्याव्या. मनपा आयुक्तांचं आवाहन. भुंगतो म्हणून कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं. नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रकार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीमित्रांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल. अल्पवयीन मुलाने डोक्यात दगड घालून केली भिकाऱ्याची हत्या. नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरातील घटना. मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून रागात भिकाऱ्याची हत्या केल्याची माहिती. आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आजही सुरू. जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार. ओबीसी महासंघाचा निर्धार. मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये विविध ठिकाणी धरणे आंदोलन. बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथं ओबीसी नेते डॉक्टर प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येऊ नये यासाठी उपोषण. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील महाळुंगी गावामध्ये अतिक्रमणाविरोधात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायत आणि प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप. भंडारा जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध खत साठ्याची आणि पॉस मशीनद्वारे विक्रीची पडताळणी मोहीम सुरू. या तपासणीत अनियमितता आढळल्यानं 2 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द.
उपराजधानी नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वाशिमच्या काटेपूर्णा नदीवरील पुलावर पुराचं पाणी. पुलाची दुरावस्था झाल्यामुळे पुलावरून दररोज गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. सार्वजनिक बांधकाम विभागानं वारंवार मागणी करून देखील विभागाचं दुर्लक्ष. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारं येळगाव धरण 100% भरलंय. यामुळे बुलढाण्यातील 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. संततधार पावसानं यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती नदीच्या पाणी पातळीत वाढ. धरणाच्या 11 दरवाजे उघडण्यात आलेत. अनेक ठिकाणी नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत. यवतमाळच्या वणीतील निलजाई खाण परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठा अपघात. उकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मातीचा ढिगारा कोसळला. स्कॉर्पिओ आणि ट्रक मातीच्या ढिगाऱ्याखाली आलेली आहे. सुदैवानं जीवितहानी नाही. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सिंगरवाडी इथं शेतकरी दाम्पत्य धानोरा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलं. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मोटारसायकलसह पती पत्नी दोघंही वाहून गेले. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील कडवई गावामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. नदीतून अंत्ययात्रा काढण्याची ग्रामस्थांवर वेळ. वाणीवाडी बाजारपेठ इथं स्मशानभूमीत जाण्याची वाट बिकट आहे. मुंबई सिंधुदुर्ग रोरो फेरी सेवेची चाचणी. मुंबईहून निघालेली रोरो फेरी 12 तासांनी सिंधुदुर्गात. हवामान बदलामुळे रोरो फेरी ही 12 तासांनी पोहोचली. काल मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील त्यांच्या मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंडळाच्या पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधला. काल 7 दिवसांनी गौरी गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता मुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे. वसईच्या नाळे गावातील म्हात्रे कुटुंबियांनी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचा चलचित्र देखावा साकारलाय. देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी. अनंत चतुर्दशीपर्यंत हा देखावा लोकांना पाहता येणार. गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासियांचा परतीचा प्रवास. कोकण रेल्वेच्या आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या सगळ्या गाड्या हाऊसफुल. 7 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करून मुंबईकर कोकणवासीय पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड खांब परिसरात वाहनांच्या रांगा. मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे अडथळा येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतली पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन. यावेळी सुनील तटकरेंनी दगडूशेठ बाप्पाची आरतीही केली. अमरावतीकरांचं अनेक वर्षांचं विमानतळाचं स्वप्न यावर्षी साकार झालं. यानिमित्त अमरावतीच्या अमरनाथ बालकृष्ण कुटुंबियांची अनोखी कल्पना. संपूर्ण कुटुंबानं मिळून उभारला विमानतळ देखावा. याआधी चांद्रयान देखाव्यानं देखील लक्ष वेधलं होतं. मिरजमधील डॉक्टर नम्रता पवार यांच्या घरातील गणपतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ऐतिहासिक गोष्टींचा हलता देखावा. नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहिती होण्यासाठी देखावा साकारण्यात आला. बीडच्या लिंबा गणेश गावात 225 वर्षांपासूनची एक गाव एक गणपती परंपरा आजतागायत कायम. काल ढोल ताशांच्या गजरात या गणरायाची रात्री उशिरापर्यंत मिरवणूक झाली. वर्ध्याच्या सिंधी मेघे भागामध्ये अविनाश कोल्हेंनी साकारलं ग्रामीण देखावा. अगदी ग्रामीण घराची आठवण करून देणाऱ्या या देखाव्यानं सर्वांचंच लक्ष वेधलंय. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्यात. यात निर्णयामुळे मराठा बांधवांनी तुळजाभवानीची महाआरती केली. बेळगावातील नानावाडीत तुळशी माळांचा वापर करून मूर्ती तयार. एकूण 2000 तुळशीच्या माळांचा वापर करण्यात आलाय. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2000 तुळशी माळा या पंढरपूरमध्ये जाऊन आणल्या. कोकणातील पारंपरिक गौरी गणपती विसर्जन सोहळा. ढोल ताशांच्या गजरात विसर्जन सोहळा पार पडला. विसर्जनाची खास ड्रोन दृश्य माझावर. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्री 34 जादा लोकल चालवल्या जाणार. सीएसएमटी आणि ठाणे कल्याण दरम्यान रात्री जादा 22 लोकल फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवर 12 लोकल फेऱ्या धावतील. तर अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर मार्गावर 4 विशेष लोकल चालवल्या जाणार.